सायंकाळी येतो कधी पाठी येतो, बरोबर का? आता आपण कामावर कष्ट करणारी मंडळी आहोत. आपण कामावर गेलो पाणी मागायला मारणार कोण होतं की नाही असं? आणि म्हणून हा विषय जेव्हा परशुराम मोरे साहेब, माननीय अप्पासाहेब पवार साहेब, माननीय चंद्रशेखर गोपी साहेब यांनी माझ्या कानावरती घातला, तेव्हा मी त्यांना शब्द दिला होता, या शहराचा शब्द दिला होता की 2 महिन्याच्या आतमध्ये जत शहराला पिण्याच्या पाण्याची योजना आम्ही मंजूर करू आणि ती मी 2 महिन्याच्या आतमध्ये मंजूर करून 78.94 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. कळालं की नाही तुम्हाला? योजना मंजूर केली आहे, कळालं की नाही? त्याचं टेंडर पण झालं आणि काम सुरू होतंय डिसेंबर महिन्यामध्ये. मी आज तुमच्या समोर बोलते, 17 नोव्हेंबरला डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला नारळ फिरून जत शहरातल्या प्रत्येक गल्ली बोळामध्ये, वाडी वस्तीवरती, सगळ्या ठिकाणी एक जरी घर असलं शहरापासून बाजूला 1 किलोमीटर 2 किलोमीटर त्या घरापर्यंत नळ पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. हे काम महत्वाचं आहे की नाही? लडक्या बहिणी नाराज आहे का तुम्ही? हे काम महत्वाचं आहे की नाही जगसाठी? मी परवा तिकडे शहरामध्ये प्रचाराला गेलो, आमच्या राजू यादव साहेबांच्या वार्डामध्ये, आणि त्या गल्लीमध्ये गेलो. 100 मोटारी तिथे लावल्या होत्या, 100 मोटारी तिथे सगळ्या लावल्या होत्या. आणि 8 दिवसापूर्वी मी कोसारेला गेलो होतो. तिथे माझा एक लहान भाऊ, ज्याला वडील लहानपणी वारले, त्याला दुसरी बहीण नाही, भाऊ नाही, तो करंट लागून वारला. हो, करंट लागून. आणि आज 100 200 मोटारी. अरे काय परिस्थिती आहे या जत शहराची. तुम्हाला मी विश्वास देतो, तुम्ही सर्वांनी मला आशीर्वाद द्या. या जत शहरातला प्रश्न सोडून देण्याचा शब्द मी तुम्हाला देतो. प्रत्येक प्रश्न मी तुमच्याकडे गल्लीत येण्यापूर्वी 3 कामं दिलेत. एक वडार समाजासाठी मोठं सभामंडप दिलाय, धनगर समाजासाठी मोठं सभामंडप दिलाय आणि चर्मकार समाजासाठी मोठं मंडप दिलाय. रस्त्यांची कामं केली, गटारीची कामं मंजूर केली. या शहरामध्ये 20 कोटी रुपयाचा निधी मी 6 महिन्याच्या आतमध्ये रस्त्यांसाठी, गटारीसाठी आणि सभामंडपासाठी दिलाय. किती कोटी? 20 कोटी. आणि मी आज तुम्हाला शब्द देतो, तुम्ही या विठ्ठलनगर मधला कसलंही आणि कुठलंही काम मला तुम्ही सांगा, ते काम मी तुम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये मंजूर करून देतो. कसल्याही परिस्थितीमध्ये मंजूर करून देतो. या नगरपालिकेला, नगर परिषदेला इमारत, नगर परिषदेत कोण कोण गेले? नगर परिषदेची इमारत कुणी कुणी बघितल्या? हात वर करा. गेला नाही तुम्ही नगर परिषदेमध्ये? नगरपालिकेची इमारत तुम्ही बघितली का? तिथे बसायला पण जागा नाही. 12 वर्ष झाली स्थापना करून जतच्या नगरपालिकेची, नगर परिषदेची, परंतु साधी इमारत मिळाली नाही. मी शब्द देतो तुमच्या समोर, 2 महिन्याच्या आत सरकार आल्यानंतर आणि तुम्ही मला आमदार केल्यानंतर 10 कोटी रुपयाची मी इमारत मंजूर करून देतो. तुम्ही डिझाईन करून घ्या, तुम्ही डिझाईन करून घ्या, जत शहराला सोबत असं डिझाईन करून घ्या. आणि मी बरोबर आहे, बरोबर आहे, त्यांची मागणी योग्य आहे. विठ्ठल नगरला शौचालयाची व्यवस्था नाही. मी तुम्हा दोघांना शब्द देतो, तुम्ही जागा निश्चित करून द्या आणि त्याचं डिझाईन करा, त्याला लागणारा पैसा उपलब्ध करून देतो. कारण आपल्यासाठी ते महत्वाचं आहे. आपल्यासाठी रस्त्याच्या पलीकडे त्या सरकारी जागेमध्ये जे लोक राहतात, आपली एकता नगर म्हणली, तिथं आपल्या 7 वारवडी समाजाची लोक, तिथं पण शौचालयाची व्यवस्था नाही. माझ्या मायमाऊली तिथं आहे, एकदम चौकातली जागा आहे. सांगायला काय परिस्थिती आहे. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की जत शहरातल्या सगळ्या माता भगिनींनी, युवा मित्रांनी एक चांगला विचार केला पाहिजे, चांगला विचार केला पाहिजे. या तुम्ही जे मला आशीर्वाद देणार आहे, त्या आशीर्वादानं मी काय करणार आहे, मी पुढे जत शहराचा पूर्ण विकास. गार्डन नाही, पाहुणे आले तर कुठे घेऊन जाणार तुम्ही फिरायला? आपल्या गावात पाहुण्याला आपल्याला वाटतं कुठं इकडे तिकडे फिरून त्यांना घेऊन जावं, जाणार कुठं? जागा नाही. मी तुम्हाला गार्डन करून देतोय शहरामध्ये, चांगलं गार्डन. एकदा पाणी आल्यानंतर गार्डन करायला काय अर्थ नाही. आता तुमच्याकडे पाणी नाही, गार्डन करून काय करणार? तिथं झाडं जळून जातील. संत सेनानी महाराजांच्या मतामध्ये परवा घेतो, ते म्हणले नाही, याच्या
वीर शिवा काशीद स्मारकाच्या समोर तिथे ते गार्डन आहे म्हटले. आणि मी जाऊन बाहेर बघितलं नाभिक समाजाच्या सभा मंडपाच्या पुढं. म्हटलं गार्डन आहे बघावं. गार्डन म्हणजे 4 भाकरी, दुसरं तिथं काहीच नव्हतं. 4 भाकरी होती. अरे जर एवढं मोठं शहर आहे आपलं, या शहराच्या साजेसोया योजना इथं असल्या पाहिजेत. आणि म्हणून मी तुम्हाला शब्द देतोय, इथं तुम्ही सर्व शक्तीनिशी माझ्या बरोबर उभा आहे. मी तुम्हालाही विनंती करतो, इतक्या मोठ्या महिलांचं आपल्याला संघटन आहे, तुम्ही महिलांच्यासाठी एक प्रोजेक्ट करा. केंद्र सरकारकडं MSME खात्याकडं 10 कोटीपर्यंतचा, 5 कोटीपर्यंतचा, 50 कोटीपर्यंतचा, हा इतक्या महिला जर आपल्या पाठीमागे एक शक्तीनिशी असतील तर यांच्यासाठी आपण मोठा उद्योग आणला पाहिजे. आणि त्याची जबाबदारी तुम्ही घ्या. जबाबदारी तुम्ही घ्या म्हणजे फक्त प्रस्ताव तुम्ही द्या. दिल्लीपर्यंत घेऊन मंजूर करून आणायचा शब्द मी यांच्यासमोर तुम्हाला देतोय. दिल्लीपर्यंत घेऊन ते मंजूर करून तुम्हाला पाहिजे ना काम. इकडे तिकडे जायची गरज नाही. केंद्र सरकार महिलांच्यासाठी 90% सबसिडी देते. किती टक्के? 1 रुपया दिला तर 90 पैसे माफ. फक्त 10 पैसेच आपण घालायचे. ते पण तुम्ही नाही घालायचे. त्याची चिंता तुम्ही करू नका. 30 लाखापासून 300 कोटीपर्यंत, 30 लाखापासून 300 कोटीपर्यंतचा प्रोजेक्ट करता येतोय आपल्याला. 300 कोटीचा जाऊ द्या, 5-10 कोटीचा प्रोजेक्ट झाला तरी आपल्या सगळ्या महिलांना काम मिळू शकतं. आपल्या महिलांच्या हाताला काम मिळू शकतं. हे सगळं सरकार करतोय, सरकारकडे आहे. मी आता एक जत तालुक्यासाठी महिलांच्यासाठी सूतगिरणी सरकारला मागणार आहे. आणि ती सूतगिरणी जत शहराच्या आजूबाजूला झाली पाहिजे की जिथं 1000 महिला कामाला लागतील. बरोबर की नाही? त्याच्या अगोदर कुणी असं सांगितलं होतं नुसतं मग